सकाळपासून ह्यांना जेवण बिवण हाय का नाही? आईला ही ड्रीप अत्राशी पडली अजून. मामा का बोलायचं होतं. दारात उभं राहायची लायकी आहे का? आलाय तोंड घेऊन बोलाय अजून. अहो मामा तुम्ही तरी समजून घ्या राव. अहो सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही मला. लोकांवर विश्वास ठेवून पोरगी माहेरात कशी आणून ठेवावे हे तुम्हाला कळायला पाहिजे होतं. हा बघ, तू आता काय मला काय लाडीगोडी लावू नको, आणि मी काय पोरगी लावणार नाही. मला काय पोरगी जड नाही. हा बघ, तिला फट्याने जन्म दिलाय. अरे सांभाळायची ताकद आहे माझ्यात. अहो सगळं आहे मामा, पण लोक काय म्हणतात ह्याचा विचार केलाय कधी? अहो माझं घरातनं बाहेर निघणं मुश्किल झालंय. व्हायचं असा घरातनं बाहेर निघलो की लगेच कोणी ना कोणी येतंय आणि मला म्हणतंय बायको कुठे गेली म्हणून. काय उत्तर देणार आहे मी त्यांना? अरे पण हे तुला अधिकार काय पाहिजे होतं ना. अहो पण मामा माझी काय चुकी नाही. तुम्हाला लोकांना लय कान भरल्यात. लोकांना तुम्हाला सांगितलं मी मारतोय काय, मी शिव्या काय देतोय, मी दारू काय पितोय. अहो सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही तुम्ही राव. मामा एकदा विश्वास ठेवा राव माझ्यावर. अल्ला का त्या पोरीच्या पाठीचं वळ गेलं नाही ते की रे. अहो मामा सगळं खोटं आहे व. मी तुम्हाला वाटतंय का तिला 4 बोट लावल म्हणून? लय विश्वास होता तुझ्यावर म्हणून दिलती तुला पोरगी, पण त्या लायकीचा नाही राहिला तू. आणि मी काय पोरगी लावणार नाही. माझी पोरगी मी चांगली थाटात सांभाळतो घरी. बघ 2 एकर तिच्या नावावर करून देईन. तिला आपलं करून खा म्हणेन. जवळ माझ्या जीव आहे का नाही त्यावर तर मी तिला चांगलं सांभाळणार आहे. हा पोरगी काय लावत नाही मी. चालते. मी बी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आता शेवटचं जाऊन तिला विचारतो येते का नाही. ठीक आहे, पण एक गोष्ट सांगतो. पोरगी नवऱ्याच्या घरी चांगली दिसते. बापाच्या घरी आली ना लग्न झालेली पोरगी, स्वतःचं नाव नाही खराब होत,